नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अंतराळ संशोधन संस्थाची माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये जगातील प्रमुख अंतराळ संशोधन संस्था व आपल्या भारत देशाची अंतराळ संशोधन संस्था यांची माहिती घेणार आहोत व नंतर त्यावरील प्रश्नोत्तरे देखील पाहणार आहोत। या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षेत होणार आहे, कारण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। प्रथम तर आपण काय करणार आहोत, जगातील काही प्रमुख अंतराळ संशोधन संस्था पाहणार आहोत। चला, प्रथम आपण पाहूया आपल्या देशाची अंतराळ संशोधन संस्था। तर आपल्या देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो। या इस्रोचं फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय। आणि आपल्या या अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झालेली आहे। आता आपल्या या संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे, तर आपल्या इस्रो या संशोधन संस्थेचे मुख्यालय बेंगळुरू या ठिकाणी आहे। आणि आपल्या या अंतराळ संशोधन संस्थेचे जनक म्हणून आपण डॉक्टर विक्रम साराभाई अध्यक्ष। आता सद्यस्थितीला इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत, तर एस सोमनाथ हे डिसेंबर 2022 पासून इस्रोचे अध्यक्ष आहेत। आता इस्रो हे भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या DOS अंतर्गत काम करते। त्यानंतर पाहूया आपण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था, त्याचं नाव आहे नासा। आता नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही नासाची अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे। याची स्थापना 1 ऑक्टोबर 1958 झालेली आहे। आणि या अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय वॉशिंग्टन DC म्हणजे संयुक्त अमेरिका या ठिकाणी आहे। आणि याचे सध्याचे अध्यक्ष आहेत चार्ल्स बोल्डन। अंतराळ संशोधन संस्था रशियाची अंतराळ संशोधन संस्थेचं नाव आहे रॉसकॉस्मॉस। आणि या रॉसकॉस्मॉसची स्थापना 25 फेब्रुवारी 1992 रोजी झालेली आहे। आणि या रशियाच्या अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय मॉस्को या ठिकाणी आहे। त्यानंतर महत्त्वाची अंतराळ संशोधन संस्था आहे चायनाची, तिचं नाव आहे CNSA। तिचा फुल फॉर्म आहे चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन। आणि या अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजे चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय आहे हेडियन बीजिंग या ठिकाणी। आणि याची स्थापना झाली आहे 22 एप्रिल 1993 रोजी। कॉस्पर काय आहे, कॉस्पर म्हणजे काय आहे नेमकं, तर मित्रांनो कॉस्पर म्हणजे कमिटी ऑन स्पेस रिसर्च, आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती आहे। या अंतराळ संशोधन समितीची स्थापना 1958 रोजी झालेली आहे। आणि याचं मुख्यालय आहे लंडन या ठिकाणी। हे काय कार्य करते, तर ही एक प्रमुख आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधनाला चालना देणे, माहितीची देवाणघेवाण करणे, वैज्ञानिक परिणामाची चर्चा करणे आणि त्रैवार्षिक सभांद्वारे शास्त्रज्ञांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे। आता पहिली त्रैवार्षिक सभा नाईस या ठिकाणी जी पार पडलेली आहे। आता या अंतराळ संशोधन संस्था ज्या आहेत, या अंतराळ संशोधन संस्थाचे देशाच्या विकासामध्ये कसे महत्त्व आहे, या अंतराळ संशोधन संस्था देशाच्या विकासामध्ये कशा प्रकारची मोलाचे योगदान देतात ते पाहणार आहोत। या अंतराळ संशोधन संस्थेचे कार्य खालीलप्रमाणे आपल्याला थोडक्यात पाहायला मिळेल। आता या अंतराळ संशोधन संस्थांनी जे काही अंतराळामध्ये सॅटेलाईट, यान, रॉकेट यांचं प्रक्षेपण केलेलं आहे, त्याद्वारे आपल्याला हवामानाचा अंदाज लागतो। उपग्रह तंत्रज्ञान आणि एकमेकाला संवाद ही आपल्याला करता येतो। भ्रमणध्वनी कार्य, दूरदर्शन, दूरसंचार आणि इंटरनेट सेवा देखील या क्षेत्रात देखील या अंतराळ संशोधन संस्थेचे कार्य मोलाचे आहे। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपत्ती व्यवस्थापन। आता एखादी आपत्ती, उदाहरणार्थ भूकंप आहे, सुनामी आहे, पूर आहे, दुष्काळ आहे, या आपत्तींचा अगोदरच आपल्याला अंदाज मिळतो आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळही मिळतो। तर यामुळे काय होतं, तर जीवितहानी कमी होते आणि वित्तहानी देखील कमी प्रमाणामध्ये होते। तसेच देशाच्या संरक्षण क्षेत्रातही या अंतराळ संशोधन संस्थेने प्रक्षेपित केलेले जे काही सॅटेलाईट आहेत, यान आहेत, त्यांचा देखील उपयोग होतो। तसेच महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक आणि आरोग्य सेवा या देखील क्षेत्रामध्ये अंतराळ संशोधन संस्थेचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे। आता पुढे व्हिडिओमध्ये काही प्रश्न येणार आहेत आणि त्या प्रश्नासाठी खाली काही पर्याय दिलेले आहेत। त्या पर्यायापैकी तुम्हाला योग्य असा पर्याय निवडायचा आहे। चला तर